श्री राम राम स्वागत है अपने YouTube चैनल पे। तो मैं और जन्मेश आज जा रहे हैं अपना बोनोली अड्डा पे बैलगाड़ा शर्यत। पहला बैलगाड़ा शर्यत आया था आपको, तो अभी सेकंड ब्लॉग है बैलगाड़ा शर्यत का। अभी ये वाला मोटे मतलब इधर बड़ा बड़ा गाड़ी चलता है बैलगाड़ा का, तो अभी हम लोग आपको जाते हैं उधर बैलगाड़ा शर्यत दिखाते हैं। उधर वाला जो गए टाइम पे दिखाया था ना, उसमें मतलब इतना कुछ क्राउड नहीं था। इधर वाले में बहुत क्राउड रहता बहुत, तो इधर आपको देखने में मज़ा आएगा। तो अभी हम लोग जाते हैं और आपको दिखाते उधर का। दिखाना को ये तू पिला तो इकडे आलोय बोनवलीला जयेश पाटील समोरच आहे। का तो जन्म कसं वाटतं तुला इकडे येऊन? अरे भाऊ, कोण भेटलेला आपल्याला? जयेश पाटील भेटलेले आता। आम्ही फोटो बिटो काढले त्यांच्यासोबत। आता 50 नंबर जयेश पाटील, छोटं सोनं आणि मोठं सोनं। आता हे दोन गाड्या आल्या तर काय माहिती, मथुर पण येऊ शकतो। हा, मथुर येणार आहे। मथुर येणार आहे थोड्या वेळाने। राहुल पाटील तुम्हाला माहिती आपला फेवरेट आहे। अरे सकाळी 7 वाजता पहिले याने दिलता भाई, दीपेशने दिलता भाई। त्यावेळेस नाव फिरवलं, दीपेशने सांगितलं माझा बैल नाही, मग आपण नाव आम्हाला प्रेक्षकांनी शर्यतीमध्ये संदेश खरत ओले यांचं अभिनंदन। संजय शेठ खरत ओले यांचं पुन्हा एकदा अभिनंदन। बाबा नाही का बक्षीस हे दोघं, हे आम्हाला कुबेर भाई आणि नाना घाटवल, हे दोघे माझे भाऊ आहेत, मित्र आहेत। त्यांच्याशी शर्यती झाल्या। 4ही बैल त्यांचेच होते, महबूब, मथुर, आपण ते दोन्ही बैल या। तुम्हाला पण शुभेच्छा। आणि कभी माझ्या भावाचा गुलाल गेलेला मी दिला पण एकदा शर्यत करणे का सगळे शर्यतीवाल्यांना, पण त्याला सुद्धा तुम्ही सांभाळा महबूबला। कधीतरी हरल्यानंतर, पराभव झाल्यानंतर सामनेवाले जे आनंद व्यक्त करतात त्यात आपल्याला बी आनंद आहे, कारण की जो जिंकतो तो थोडाफार आनंद व्यक्त करणारच। मग आपण कधी अरे मदत नाही घेतला पाहिजे। आता पाठीमागे जी शर्यत झाली ती एकदम मैत्रीपूर्वक झाली आमची। अरे मी कधी बोललो का?
4 वर्ष धमाकेच फोडतोय मथुर. घाटावर पण ना मुंबईमध्ये पण. आज घाटावर सांगायचं उदाहरण हिंद केसरी, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी ठेवलाय काय त्याने. अरे 1 वर्षाचा इतिहास मथुरचा ना 3 वर्षाचा बिंदू पण राहता आणि शर्यती बी चांगल्या मैत्रीपूर्वक होतात. जे आम्ही शर्यती करतो जे बुबेर बाहेर आले. आता 2 दिवस आधी मी माझा नंबर टाकला होता प्रतीकने आपल्या आणि शुभमनी याच्यावरती बॅनरवरती. मला 1 सेकंद आला. आता सकाळी 6 वाजता यांचे फोन झाला होता फॅन लोकांचे. त्यांना काय बोलू रात्री 2 वाजेपर्यंत प्रेम आहे तुमचा पण समजू शकता. अरे पण माझे महत्वाचे कॉल तिथं साईडलाच गेले. तिथे लिहिलेलं पण होता की मालकाने फोन करावे पण फॅन लोकांचा एवढा प्रेम आहे ते तुम्हाला फोन करत होते. अरे पण रात्री 2 वाजेपर्यंत वापस सकाळी 6 वाजता आलो होता. चला ठीक आहे. काय बोलतो आमची झाली मथुरनी मारला. आजचा अड्डा मथुरनी मारला. आणि राहुल दादा पण बघायला भेटले आम्हाला इथं. खूप गर्दी होती आणि खूप युट्यूबर पण आलते इथं. सगळ्याला टाइम दिला दादा. सगळ्यांनी टाइम दिला. दादा स्वभावाने खूप चांगले आहेत. खूप म्हणजे जितलं तरी पण एक गोष्टीचं हे नाही. घमंड नाही त्याला कुठलं गव्हर्नमेंट एक गोष्टीचा नाही. तर बैल मालका अशीच पाहिजे पडणारी. तर आता आज आमचा खूप मोठा लक होता. मथुरला बघायला भेटलं. मथुर आणि महबूब. जाम खतरनाक येतो मथुर. महबूबने तर अशी उडी मारली एकावर. आणि कोणाला जे लोक पण येतात बैलगाडा शर्यत बघायला. आज खूप मोठी दुर्घटना झाली. 3 झाल्या. एका पोराचं तोंड फुटलंय. तर कोणी बैलगाडा बघायला त्यांना जरा मध्ये वरात जाऊ नका. त्या पूर्ण तोंडून फुटलाय. रक्तानी भरलाय. आता काय माहिती नाही कुठे हॉस्पिटलला कुठे. दिवस जाम चांगला गेला आमचा. आता आम्ही निघतो इकडनं. जायचं घरी. आम्हाला तशी आम्हा भेटलेल्या आज परत भेटल्या. आम्हा झाला आजचा ब्लॉग संपला. एवढंच होता आमचा मेन मकसद होता मथुर आणि महबूबला बघायचा. बादल पण आलता इकडं. अजून खूप छोट्या शर्यती असतात. मोठ्यापणे सगळ्या गाड्या मोठ्या शर्यतीला देतात. तर आईला आमच्या गाड्याची वाट बघायला लागले. आई शपथ ही बघा. राम जय श्रीराम दादा. जय श्रीराम. जय श्रीराम दादा. कॉंग्रॅच्युलेशन.